शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कत्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत ना? मजेत असायला हवं. तर मंडळी आता जरासा नाश्ता वगैरे करून दुपारच्या 1:30 वाजून गेला आहे, पण असं बोललो जरा बरेच दिवस खाली दुपारचा राऊंड नव्हता मारला, तर आज जरा राऊंड मारून येतो. ऊन तर भयानक झालं आहे, या उन्हात ऊन बाहेर पडायची डेअरिंग नाही करणार, पण तरी पण बोललो जाऊन येऊया ना. जरा राऊंड मारलेलं पण बरं वाटतं. जाऊया आपण. आज खूप दिवसांनी ह्या रस्त्याने आलो इकडे. रस्त्याचं आपलं काम होत आले, बहुतेक आले एप्रिल अखेरीसपर्यंत हा रस्ता झाला, पूर्ण होईल. पूर्ण झाले, पायऱ्यांचं काम तर पूर्ण झालं आहे, दाखवतो. हा बघा, लय दिवस हा रस्ता बंद होता, पूर्ण जवळ 7-8 महिने बंदच होता हा रस्ता. तर आता बघा आता इथे सिमेंट लावण्याचं काम चाललं आहे. झाला रस्ता, झालेला आहे, आता होईल, या आठवड्यात तो होऊन जाईल. आता रेलिंग बिलिंग ते काय, म्हणजे आता रस्ता बंद करायची गरज नाही लागणार. तर चला बाबा, 7-8 महिन्यानंतर रस्ता व्यवस्थित झालेला आहे आपला. शाळा बंद आहे. चला जाऊया जरा मार्केटमध्ये, पण आता हल्ली कोण नाही, शाळेला सुट्ट्या आहेत ना, तर मार्केटमध्ये पण कोण नसतं. हे बघा, मार्केटमध्ये पण जास्त वर्दळ नाहीच आहे, गाड्या पण जास्त नाहीच आहेत. अरे भाजीला मंडळी नाहीत, लोक हळूहळू गावी चाललीत, कोण कुठे लग्नासाठी वगैरे. थोडंसं मार्केट भरलं आहे. खाली आलो होतो मंदिरात, पण मंदिर बंद आहे, त्यामुळे आत काय जाऊ शकलो नाही, बाहेरनंच पाया पडलो. आणि आलो होतो तर इथे थोडेसे आंबे घेतले 200 रुपयाचे. बोललो देवगडचा हापूस आंबा खाऊ तेव्हा खाऊ, पण सध्या आपले साधे आंबे तरी खाऊ, तेवढेच मुलांना. देवगडचा, कारण प्रत्येक गाडीवर गेलं की म्हणतो हा देवगडचा हापूस आंबा आहे. आता प्रत्यक्षात बघा, आपण म्हणजे आपल्याला काय आंबे ओळखता येत नाही, आंब्याची काय पारख आहे नाही आपल्याला, त्यामुळे महागातले आंबे घेतच नाही शक्यतो. आणि घेतलेत आता हे पण त्याने 200 रुपये किलोने दिलेत मला. बघ तर कसे लागत आहेत, म्हणजे समीक्षावर राहायचे, पण घेतलेत. चला हळूहळू घरी, उन्हातनं काही फिरायची ताकद नाही आपली. समीक्षा पण आता सकाळची जाते लवकर, 11-11:30 येते. 11:30 आज तर 11:45 आली ती आली. त्यानंतर आता जेवण बनवते. सगळ्या दिवस आता दिवस त्यातच जातं, कारण बरोबर दुपारी उन्हातनं गाडी काढायची वैताग आहे सगळा. चला पण जाऊया घरी. मंडळी, मी आंबे आणले आवडीने, आणि बघा समीक्षाने कापला खरा, पण बोलते आंबट आहे, आणि बोलते तुम्ही कशाला आणले, तुम्हाला कोणी शहाणपणा करायला सांगितला ना समीक्षा, असे मला शब्द ऐकावे लागतात. काय बोलणार म्हणजे, एवढं प्रेमाने आणलं ना. आता हा बघू, हा दुसरा आंबा, वॉटर रिॲक्शन नाही ना, त्याला दे, तनला दे, माझं शूट कर. अरे गोड तर आहे, आंबट आहे. माझ्यात काय देवगडचा आंबा भेटणार तुला? मग तोंडात टाकल्या माणसाला साखर लागली, साखर लागली पण टाकल्या. मला आवडला म्हणजे, मी आणलेत, मला आवडला. या मंडळी चहा पियाला मस्त की चहा पिऊया. चहा आणि सोबत कालचे वडे बनवलेले, शिळे वडे असतात ना मंडळी, त्याची चव काही न्यारीच असते. म्हणजे कालचे वडे ते आता खाते आहे चहा बरोबर, आणि चहा बरोबर खायला तर अजूनच मजा येते. चला या वडे खायला. दोघं पण चहा पित आहेत आता बसून. चला आपण पण चहा पिऊया फटाफट. इकडे साईड बाय साईड ऑफिसचं काम पण चालू आहे. त्याच्यानंतर ऑफिसचं काम, दूध लिहित बसलो. त्यानंतर झालं जेवण. त्यात मग मध्ये काही शूट नाही केलं रे, जेवणाचे व्हिडिओ जास्त मी शूट नाही करत, तुम्ही बघितलं असेल.
काय तुम्ही पण वैतागत असाल, समीक्षा पण चिडवायला लागली काय जेवलो उठलो वगैरे दाखवता. तर मग कधी कधी स्पेशल रेसिपी असली तरच दाखवतो. जरा हवा सुटली आहे मंडळी. आज आपण जिथे राहतो ना आपल्या मुरड्यामध्ये पाऊस पडला. त्याने कोणतरी व्हिडिओ टाकला होता स्टेटसला आमच्या इथल्या दळव्यांनी. तर पाऊस पडत होता गावी. काय माहिती समीक्षा बोलते आपले ते आंबे लागलेले राहतील का नाही काय माहिती आपल्याला बघायला. मी बोलतो ठीक आहे, आता हे 3 आंबे लागलेले त्यात काय राहतील नाही काय राहिले तर ठीक आहे, नाही राहिले तर त्या काय त्याला करणार, पर्याय नाही. तर बसलो आहे मंडळी. तुम्हाला आजची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज पहिल्यांदा आम्हाला ट्रॅफिकचं ई चलन आलं. ई चलन 2021मध्ये आपण ॲक्टिवा घेतली होती. तिथपासनं 2020ला ॲक्टिवा घेतली होती. 6 वर्षात कधी आपल्याला चलन नाही, फाईन नाही. पण आज पहिल्यांदाच फाईन बसला आपल्या गाडीला, ते पण 1000 रुपयाचा. आणि ते पण समीक्षा चालवत नसताना. आता तुम्ही म्हणाल कसं, तर नाही खाली आमचे दादा आहेत खाली ओळखीचे. आम्ही जिथे बाईकला होतो त्या दादांनी थोड्या वेळासाठी गाडी घेतली होती आणि ते कुठेतरी जात होते. नेमकी सकाळी काहीतरी अर्जंटमध्ये जात होते, अगदी साकीनाक्यालाच कुठेतरी जात होते. आणि नेमके तिथे ट्रॅफिक पोलिसांनी त्यांचा फोटो काढला, कारण ते विदाऊट हेल्मेट गाडी चालवत होते. बापरे. त्याचा मॅसेज लगेच येतो, मला मॅसेज आला लगेच. अरे बापरे. मी म्हणलं अरे काय रे, समीक्षाला मी फोन करून अक्षरशः ओरडलो. म्हणलो काय फाईन आहे. मला ॲक्च्युली काही असं म्हणलं, मी घाबरतो या गोष्टीला. फाईन वगैरे आला अरे बापरे. मग तिने विचारलं, मी तर नाही चालवत होती बाईक. मग तिने नंतर फोन केला दादांना. ते म्हणले नाही मी चालवतो, पण त्यांना माहीत नाही पडलं की त्यांनी कॅमेराने हे केलं. मग त्यांनी पैसे पाठवले आणि मी लगेच फाईन भरला देखील. कारण मला ना म्हणजे काय माहिती माझी सवय आहे ती, म्हणजे सरकारी पैसे तर मी कधी ठेवतच नाही, मला आवडत देखील नाही. आणि एक तर म्हणतात ना ते चलान वगैरे, परत म्हणतात गाडी कुठे आपल्याला पाडवली वगैरे, तर ते आधीचे सगळे रेकॉर्ड्स चेक करतात असे. म्हणजे मी या बाबतीत घाबरतो. तर त्याच्यामुळे मी तो पहिल्यांदा फाईन भरून टाकला. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत मंडळी. तुम्ही अलर्ट राहा, कुठेही नियम तोडू नका. कारण हल्ली तुमचा फोटो कुठून कसा काढतील सांगता येत नाही. अर्थात ते त्यांचे कर्तव्य बजावत असतात. सतर्क राहा, उघड्या डोळे बघा नीट. तर असं नाही, त्यांचं ते कर्तव्यच होतं. अर्थात नियम तोडणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. थोडं अंतर असू दे किंवा जवळच गेलो होतो ही सबब चालणार नाही. हेल्मेट आहे तर हेल्मेट घाला. हेल्मेट हे नियम पाळण्यासाठी नाही तर जीव वाचवण्यासाठी घालावं असं मला वाटतं. असो आता बसलो आहे मस्त आहे की, आणि छान हवा लागते. दुपारचं ते कडक उन्हाळा बघितलं तुम्ही आज दुपारी, तसं आता जरा सगळं गारवा येतो आहे, हवा येते म्हणून बसलो आहे. आता पुन्हा उद्या सकाळी उठायचं आहे. आज परत व्यायाम स्किप झाला कारण आज उठलोच उशिरा. तर नाही, आता उद्या सकाळी परत जायचं आहे व्यायामाला. पण मी कसं आहे मी कधी रविवारी वगैरे असं खाडा नाही करत. मी कंटिन्यू व्यायाम करतो. कधीतरी होतं असं नाही, जाग येत नाही, उशीर होतो. अर्थात मी उशिरा उठल्या पण जाऊ शकतो, पण कसं आपलं दूध वाटायचं पण असतं, मग त्याच्यामुळे ते उशीर करून चालत नाही. काय हवं आहे ते बाबा मस्त. आणि ही तर झाली दुःखाची गोष्ट जे आपल्या चलन लागलं ते. आणि दुसऱ्या म्हणतात ना शेवट गोड तर सगळं गोड. दिवसाच्या शेवटी आपल्या यूट्यूब परिवारामध्ये 9 सबस्क्रायबर का होईना आपण धडाधड वाढले. धडाधड आपल्या कुटुंबात ते जॉईन झाले. अर्थात मी एक व्हिडिओ केला होता रिक्षाचालकांवर, जो नियम येतो त्याच्यावर मी व्हिडिओ केला होता. तो व्हिडिओ मला वाटतं जास्त व्हायरल नाही झाला, पण जास्त व्ह्यूज नक्की झाले. म्हणजे त्यातल्या त्यात व्ह्यूज आले आणि त्यातल्या त्याच व्हिडिओला सबस्क्रायबर वाढले. कमेंट्स आल्या खूप दिवसांनी, 3 कमेंट आल्या, पण छान वाटलं मला, बरं वाटलं. त्या सर्व कमेंट करणाऱ्यांचं सर्वांचं धन्यवाद. मी रिप्लाय तर ऑलरेडी दिलेला आहे, कारण मी पटकन शोधत असतो कुणाची कमेंट येते आणि पटकन कुणाला रिप्लाय करतो आहे. तर हे बघा मी पुन्हा तेच सांगतो, मला कुणाचं मन दुखवायचं नाही. पण कसं माहिती काय, भाषा सक्ती ही खरंच अनिवार्य आहे, गरजेची आहे. जर तुम्हाला तुमच्या भाषा टिकवून ठेवायची असेल, राज्याची अस्मिता टिकवून ठेवायची असेल, तर त्या राज्याची भाषाही त्यांनी टिकवलीच पाहिजे. मग ते कुणीही असो. मी जरी इतर राज्यात गेलो तर मला त्या राज्याची भाषा बोलता आली पाहिजे. आणि दुसरे कोणीतरी आमच्या राज्यात येत असतील कामानिमित्त
अर्थात संविधानाने प्रत्येकाला मूलभूत अधिकार दिला आहे, कुठेही जाऊ शकता, धर्मस्वातंत्र्य दिलं आहे, बोलण्याचा अधिकार दिला आहे. पण तसंच राज्यांना पण काहीतरी अधिकार आहेतच की. जर राज्यांच्या त्या भाषा, त्यांचा आपली संस्कृती, त्यांचा बाणा टिकून ठेवायचा असेल तर त्यांची भाषा टिकवावी लागेल. आणि भाषा टिकवण्यासाठी ही सक्ती खरंच गरजेची आहे, हे नियम खरंच गरजेचे आहेत. निदान तुम्ही शिकायची तयारी तर ठेवा, काहीतरी शिकण्याची तयारी ठेवा. असं नाही तर मला अस्खलित मराठी आलं पाहिजे, पण निदान व्यवहारापुरतं तरी मराठी आलंच पाहिजे ना. आणि ते शिकून घ्या मंडळी, खरंच खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही आज तुम्ही म्हणजे तुमच्यापैकी काही जण प्रतिक्रिया देताना सांगतात आम्ही 20-20, 30-30 वर्ष रिक्षा चालवतो आहे. मग 30 वर्ष 20 वर्ष जर रिक्षा चालवत आहे तुम्ही, रिक्षा, टॅक्सी किंवा महाराष्ट्रात राहताय, तर तुम्हाला एवढ्या वर्षात साधी भाषाही शिकता येऊ नये. तर मंडळी खरंच जे कोणी आपले म्हणजे अमराठी प्रेक्षक असेल तर त्यांनी कृपा करून भाषा शिका, कारण गरजेचं आहे ते. आणि आपल्या मराठी माणसांनी देखील, आपले जे कोणी मराठी माणसं आहेत ना, त्यांनी देखील आपली भाषा, बोलीभाषा टिकवायला शिका. बरोबर की नाही? कारण न शिकण्यापेक्षा शिकून स्वतःचा उद्धार करणं हे खूप चांगलं आहे असं मला वाटतं. तर शिका. ज्या कुठल्या राज्यात राहत आहे, ज्या कुठल्या परिसरात राहत आहे, तिथली लोकल भाषा तुम्ही शिका, गरजेचं आहे. जर आपण कामानिमित्त त्या राज्यातनं पैसे कमवतो आहे तर ती भाषा देखील आपलीशी करा. बरोबर आहे की नाही? नुसतं त्या या राज्यात यायचं, पैसे कमवायचे, हा हेतू तर ठेवाच. तुम्ही पैसे कमवा, त्याच्याबद्दल कोणाचं ना नाही आहे. आपला परिवार सांभाळणं, त्याच्यासाठी पैसे कमवणं हे गरजेचंच आहे. पण तिथं त्या राज्यात जिथे राहतो त्या राज्याच्या काही नियम आहेत, काही संस्कृती आहे, ती आपलीशी करा, आत्मसात करा. एवढाच आमचा हट्ट आहे आणि हा प्रत्येक राज्यातल्या लोकांचा असायला हवा. तर चला, माझं हे संभाषण लांबट थांबवतो कारण उद्या सकाळी उठायचं आहे. तो तसं आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. पुन्हा भेटू उद्या सकाळी.